मोठा मंत्री मुख्यमंत्री होणार असं राऊत यांचं वक्तव्य। नागपूरमधून महत्त्वाची घडामोड, राऊतांच्या नेतृत्वात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। नागपूरमध्ये आंदोलन होणार आहे। रामरक्षा पठण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार आहे। तर सध्या नागपूरमध्ये राऊतांच्या नेतृत्वात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय अधिकचे अपडेट्स? उद्या रामरक्षा पठण आहे, त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि हे दृश्य थेट बैठकीमधनं हे दृश्य आहे। खासदार संजय राऊत स्वतः इथल्या महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे। या ठिकाणी सतीश हरडे जी शिवसेनेचे नेते, सतीश कुमेरिया जी या ठिकाणी आहेत आणि ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा उद्याचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच संजय राऊत जी, अंबादास दानवे जी गेले 3 दिवस झाले विदर्भात ठाण मांडून आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन बैठका घेत आहेत। आणि ही नागपूर ग्रामीणची बैठक, विशेषतः महिला पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। संघटनात्मक बांधणी असो किंवा उद्याचा जो महत्त्वपूर्ण कार्यक्रम शिवसेनेचा आहे, उद्धव ठाकरे गटाचा आहे, त्या कार्यक्रमात जास्तीत जास्त गर्दी व्हावी आणि जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं, याच उद्देशानं खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात कालपासून बैठकांचं सत्र सुरू झालं आणि आज नागपूर शहराच्या बैठका सुरू झालेल्या आहेत। नक्कीच नागपूरमध्ये आता रामरक्षा पठण आंदोलन होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे आणि यासाठी सध्या नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत संजय राऊत संवाद साधतायत। मार्गदर्शन या सगळ्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलं जात आहे। तसंच संघटनात्मक आढावा सुद्धा यावेळेला घेतला जाणार आहे। रामरक्षा पठणाचं आंदोलन नागपूरमध्ये होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर राऊत यांची पदाधिकाऱ्यांशी ही चर्चा।